लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी शेवगावमध्ये जाहीर सभा घेऊन मोदी सरकारवर तोफ डागली। पवार यांनी भाजपा, मोदी तसंच विखेंचाही आपल्या खास शैलीत समाचार घेत नगरमधून जगताप यांना विजयी करण्याचं आवाहन केलं। लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नाही, जिथं सामान्य माणसाचा सन्मान करण्याची भूमिका घेणे, जिथं स्वातंत्र्य सैनिकांच्या समोर आस्था नाही आणि मी म्हणेल तसंच राज्य करणार ही भूमिका घेऊन पुढे जातील। आज त्यांच्यासाठी आपण किती भाषण द्यायचं। आतापर्यंत गांधी परिवाराला शिव्या घात, आता माझा नंबर झालेला आहे। तुम्ही 2-4 दिवसात बघितलं, वर्ध्याला गेले माझ्याबद्दल बोलले, काल गोंदियाला गेले माझ्याबद्दल बोलले। मला काही लोकांनी विचारलं कसं काय, म्हणजे बिन पैशात माझी एवढी प्रसिद्धी होती, देशाचा प्रधानमंत्री एकच माणसाचा उद्योग होतोय, हा काही साधा सुद्धा माणूस आहे का? म्हणजे महाराष्ट्र म्हणजे शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, शाहू महाराजांचा महाराष्ट्र। इथं आमचा कुठलाही तरुण हा वेळ फसवी छातीचा कोट करून पडेल ती किंमत द्यायला तयार राहणारा हा मर्द असा महाराष्ट्राचा माणूस आहे। तो अशा कुठच्या लुंग्या सगळ्यांनी काही टीका केली तर त्याच्याबद्दलचा फिकीर करत असतो। तुमच्याकडे दुसरं भांडवल संपलंय, त्यामुळे तुम्ही त्यांना शिव्या देऊन थकला। आता मला जर शिव्या देत असाल तर माझी शिव्या द्यायला काही हरकत नाही, तुम्ही शिव्या द्या। आणि सांगतात काय की यांच्या घरात बांधले, अरे बाबा तुझ्या घरात आधी आहे का काय? घर तुला सांभाळता आलेलं आहे तर आमचं घर का जास्त बोलायचं नाही म्हणून मी त्याच्यावर बोलत नाही, तर फार बोलतो। पण या सगळ्या गोष्टीचं एकच गोष्ट दिसते की परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही, राज्य बदललं पाहिजे। ते जे नेतृत्व आम्ही तयार केलं ते पक्षासाठी काम करणार, पक्षाच्यासाठी पडेल ती भूमिका घेणार आणि लोकांच्याशी बांधिलकी ठेवणार आहे। उद्या मला नाही मिळालं तर मी चालू दुसरीकडे, असं नाही जायचं असेल घर सोडायचं नाही। तुला सकाळ दुपार संध्याकाळी असं घर जरी बांधायचा, हे वागणं बरं नव्हतं, असं करू नाही का? लोक काय म्हणतात त्याच्यावर? आणि म्हणून माझी विनंती आहे की इतर तत्वाने वागणारा पुढच्या पिढीच्या माध्यमातून लोकांच्या हिताची जपणूक करण्याची कुवत असलेला आणि त्यांनी ज्या वेळेला महानगरपालिका असो, महापौर होण्याची जबाबदारी असो, महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्याची संधी असो, त्या प्रत्येक वेळेला आमचा हा रुपया खंड म्हणून वाजणारा आहे, बंदा रुपया हे सिद्ध केलेलं आहे। हा बंदा रुपया तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने सही शिक्क्याने आज त्या ठिकाणी मोठ्या मताने त्याला विजयी करा।